आज आपण एका खूपच पॉवरफुल शॉर्ट फिल्मबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आहे एका वर्किंग मदरची. तिच्यावर जो काही प्रेशर असतो ना, आणि कसं तिच्याच मुलीचा एक निरागस दृष्टिकोन सगळ्यांना शांत करून टाकतो. चला तर मग बघूया काय आहे ही कथा. तर गोष्टीची सुरुवात होते एका पेरेंट टीचर मीटिंगपासून. आणि इथलं वातावरण आहे ना, थोडं गंभीर आहे. अपेक्षा आहेत आणि न बोलता सुद्धा एकमेकांना जज केलं जातंय. आणि सगळेजण वाट बघतायत एका आईची, सान्वीच्या आईची. आणि तेवढ्यातच तिथे बसलेल्या एका पालक हे वाक्य बोलतात. आणि खरं तर हे एकच वाक्य पूर्ण समाजाचा तो दबाव दाखवतं ज्यावर ही फिल्म बोट ठेवते. म्हणजे काय तर चांगली आई व्हायचं असेल तर स्वतःच्या करिअरला विसरावं लागतं. पण खरंच एक चांगली आई किंवा चांगला पालक असण्याची ही एकच व्याख्या असू शकते का? हाच प्रश्न आहे जो ही कथा आपल्यासमोर ठेवते आणि आपल्याला विचार करायला लावते. तर बघा, सान्वीच्या आईबद्दल इतर पालक काय बोलतायत. एक जण म्हणते तिने सांगितलंय की ती यायचा प्रयत्न करेल. प्रयत्न शब्दावर जोर आहे. दुसरा लगेच बोलतो, अरे मागच्या वेळी तर तिचे वडील आले होते. आणि मग तिसरा तर टोमणाच मारतो. आणि ह्यावेळी तर घरात काम करणाऱ्या मावशीला पाठवलं. म्हणजे बघा, त्यांच्यासाठी ती व्यक्ती येते की नाही हे महत्वाचं आहे. ती किती प्रयत्न करतेय हे नाही. आणि त्यातच एक आई तर मोठ्या अभिमानाने सांगते की तिने आपल्या करिअरच्या ऐन उमेदीत नोकरी सोडून दिली. का? कारण तिच्या मते आईचं असणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आणि हे सगळं बोलणं सुरू असतानाच खोलीचा माहोल एकदम बदलतो. कारण कथेची हिरोईन म्हणजे सान्वीची आई अखेर तिथे येते. ती येते तिच्या युनिफॉर्ममध्येच. बघूनच कळतं की तिची नोकरी किती जबाबदारीची आहे. आणि आत आल्या आल्या ती लगेचच उशीर झाल्याबद्दल माफी मागते. तिच्या चेहऱ्यावर कामाचा स्ट्रेस आणि वेळेवर न येऊ शकल्याची खंत दोन्ही स्पष्ट दिसते. पण इथे ना, कथेला एक खूप छान ट्विस्ट मिळतो. जिथे इतर पालक तिला जज करत होते, तिथे टीचर मात्र तिचं हसून स्वागत करते आणि म्हणते, तुम्ही अजिबात उशीर नाही केलाय, तुमची वेळ एकदम परफेक्ट आहे. आणि खरं सांगायचं तर या एका वाक्याने तिथलं पूर्ण वातावरणच बदलून जातं. आणि आता आपण येतोय या फिल्मच्या अगदी हार्टकडे, तिच्या इमोशनल कोअरकडे. कारण टीचर सगळ्यांना एक सरप्राईज देते. ती सान्वीला, तिच्या मुलीला, तिने लिहिलेला एक छोटासा निबंध वाचायला सांगते. आणि हाच तो मोमेंट आहे जो सगळी गोष्टच फिरवतो. इथे आपल्याला दोन पिढ्यांच्या विचारांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतो. म्हणजे मोठ्यांसाठी रोल मॉडेल कोण? तर एकच, परफेक्ट माणूस. त्यांच्यासाठी हजर असणंच सगळं काही आहे. आणि करिअर सोडून देणं हेच खरं आईपण आहे. पण दुसरीकडे सान्वीच्या नजरेतून बघा, तिच्यासाठी रोल मॉडेल अनेक आहेत. आणि ते परफेक्ट नाहीत, तर ते प्रयत्न करतायत. तिच्यासाठी प्रयत्न करणं महत्वाचं आहे. आणि घर, नोकरी या सगळ्या गोष्टी एकत्र सांभाळणं हे तर हिरोचं काम आहे. तर मग सान्वी तिचे रोल मॉडेल सांगायला सुरुवात करते. पहिला रोल मॉडेल, तिच्या टीचर, ज्या क्लासमध्ये कोण हुशार, कोण मागे याचा विचार न करता सगळ्यांना सारखं शिकवण्याचा प्रयत्न करतात. दुसरा रोल मॉडेल, घरातली रजनी दीदी, ज्या आई ड्युटीवर किंवा मिशनवर असताना तिची कमी जाणवू नये म्हणून प्रयत्न करतात. आणि तिसरा रोल मॉडेल, तिची आई, जी देशासाठी एवढी महत्वाची ड्युटी करते तरीसुद्धा स्पोर्ट्स डे असो किंवा PTM ती तिथे पोचण्याचा नेहमी प्रयत्न करते. सान्वीच्या बोलण्यात एक शब्द पुन्हा पुन्हा येतो, तो म्हणजे प्रयत्न. आणि हाच शब्द या कथेचा आत्मा आहे. बघूया या शब्दाला इथे किती मोठा अर्थ आहे. या कथेमध्ये प्रयत्न करण्याचा अर्थ काय आहे, तर तो फक्त हजर राहण्यापुरता नाही आहे. त्यामागे केलेल्या मेहनतीला, त्या धडपडीला महत्त्व देणं आहे. परफेक्ट रिझल्टची गॅरंटी नाही, पण बॅलन्स साधण्याची हिंमत, ते म्हणजे प्रयत्न. म्हणजे हा शब्द इथे फेल्युअर नाही, तर एक प्रकारची ब्रेव्हरी दाखवतो. आणि मग सान्वी तिचं बोलणं या एका जबरदस्त वाक्याने संपवते, माझा रोल मॉडेल प्रत्येक स्त्री आहे जी प्रयत्न करते. आणि हे एक वाक्य त्या खोलीतल्या प्रत्येकाच्या जुन्या विचारसरणीला जोरदार धक्का देतं. खरं तर हेच या कथेचं सार आहे. तर सुरुवातीला जो प्रश्न होता की आईला मुलांसाठी स्वतःचा करिअरचा त्याग करावाच लागतो का, त्या प्रश्नाचं एक खूप सुंदर उत्तर आपल्याला या कथेतून मिळतं. आणि तो संदेश लपलाय या हॅशटॅगमध्ये, #SheCanCarryBoth. याचा सरळ अर्थ आहे की एक स्त्री घर आणि करिअर या दोन्ही जबाबदाऱ्या एकत्र सांभाळू शकते. हा एक नवीन विचार आहे जो जुन्या अपेक्षांना चॅलेंज करतो आणि ते प्रयत्नांना महत्त्व देतो. तर मग जाता जाता एक प्रश्न मागे राहतोच,
काय होईल जर आपण यशाला फक्त रिझल्टवरून न बघता त्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांवरून मोजायला सुरुवात केली तर? जरा विचार करून बघा.